नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक अरुण जाधव आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, नुकतंच महाराष्ट्र राज्य शासनाने 75व्या स्वातंत्र्यपूर्तीच्या वर्षानिमित्ताने त्या ठिकाणी वेगवेगळ्या पदांची भरती जी ती सुरू केलेली. त्यामध्येच अर्थात सरळ सेवा आणि तलाठी भरती या संबंधित अनेक सारी पदं जी ती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. मग अशा पदांच्या बाबत त्या ठिकाणी विविध स्वरूपाचा अभ्यास आणि त्या संबंधित उपक्रम जो तो स्पेक्ट्रम अकॅडमी तर्फे सुरू करण्यात आलेला आहे. तर चला तर मग या उपक्रमांमध्ये आपण एक महत्त्वपूर्ण भाग बनूया आणि या संधीचा फायदा घेऊया. मित्रांनो, आजच्या सिरीजमध्ये आपण भारतीय राज्यघटनेतील असणारा संघराज्य आणि राज्यक्षेत्र या संकल्पनेचा विचार करणार आहे. खरं तर राज्यघटनेमध्ये भाग 1 कलम 1 ते 4 दरम्यान संघराज्य आणि राज्यक्षेत्र या संबंधित तरतूद करण्यात आलेले आहे. मग अशा संघराज्य संकल्पनेचा असणारा उगम स्रोत काय आहे, या संबंधित जागतिक स्तरावरती कोणकोणत्या देशांचा समावेश होताना दिसतो आणि भारतीय संघराज्य म्हणजे नेमकं काय याचा एकंदरीतच अभ्यास आपल्याला या सिरीजमध्ये अभ्यासाला मिळणार आहे. मग संघराज्य ही जी संकल्पना आहे, या संकल्पनेचा उद्गम स्रोताचा आपण जर विचार केला तर अर्थातच अमेरिका हा देश आपल्या समोर नजरेस येताना दिसतो. खऱ्या अर्थाने अमेरिकेच्या निर्मितीची प्रक्रिया जर बघितली गेली तर आपल्याला 1783च्या दरम्यान अमेरिका स्वतंत्र पद्धतीने झालेला पाहायला मिळतो आणि स्वतंत्र अमेरिकेच्या भागामध्ये जर पाहिलं तर सुरुवातीला एकूण 13 घटक राज्यांचा समावेश होता. अशा 13 घटक राज्यांनी एकत्रित येऊन एक संघ अमेरिका तयार केले, अर्थात त्याला अमेरिकन संघराज्य असे म्हणतात. अशा संघराज्यामध्ये या 13 घटक राज्यांनी स्वतः एक करार केला आणि त्या कराराच्या अंतर्गत ते एकमेकांशी जोडले गेले. अर्थात मग अशा राज्यांना करार करण्याची गरज का भासली गेली, कारण त्या पाठीमागे अशी पार्श्वभूमी मानली जाते की यापूर्वी संपूर्ण जागतिक स्तरावरती वेगवेगळे देश वेगवेगळ्या काळामध्ये ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली कार्यान्वित होत असते आणि अशा स्थितीमध्ये पुन्हा अशी वेळ आपल्या देशांवरती न यावी याकरता जर बघितलं गेलं तर अनेक राज्यांनी एकत्रित येऊन एक संघ तयार केलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. मग असा संघ जोपर्यंत त्या घटक राज्यांची मर्जी आहे तोपर्यंत ते त्या करारान्वये संघात राहू शकतील. जेव्हा इच्छा नसेल तेव्हा अल्टिमेटली ते त्या करारामधून बाहेर पडताना आपल्याला दिसतात. म्हणून अर्थात त्या संकल्पनेला आपण संघराज्य असं म्हटलं जाताना दिसतं. मग अशा स्वरूपाचा हा जो संघ आहे जो अमेरिकेच्या स्थितीवरती तयार झालेला पाहायला मिळतो, अशा संघराज्याचा एक भाग जर बघितला गेला तर भारत आपल्याला पाहायला मिळतो. परंतु भारतीय राज्यघटनेमध्ये कुठेही संघराज्य या शब्दाचा उल्लेख पाहायला मिळत नाही, तर राज्यांचा संघ अशा पद्धतीचा शब्द उल्लेख जो तो पाहायला मिळताना दिसतो. मग संघराज्य आणि राज्यांचा संघ यातला बेसिक फरक काय तो आपण येत्या सिरीजमध्ये कलमनिहाय अभ्यासण्याचा प्रयत्न करणार आहोत. राज्यघटनेतील असणारा भाग 1 कलम 1 ते 4 दरम्यान संघराज्याची व्यवस्था आहे. त्यामध्ये कलम 1 आपल्याला महत्वपूर्ण ठरताना दिसतो, ज्यामध्ये स्पष्टपणे म्हटलंय की भारत हा राज्यांचा संघ असेल. अर्थात त्या ठिकाणी जर पाहिलं तर इंडिया शॅल बी द युनियन ऑफ स्टेट आहे. भारत हा एक राज्यांचा संघ असणार आहे. अशा स्थितीमध्ये जर बघितलं गेलं तर घटक राज्यांना संघातून फुटून बाहेर पडता येणार नाही. याचा अर्थ इथे संघाने आपल्या प्रशासनाच्या सोयीसाठी विविध स्वरूपाच्या घटक राज्यांची निर्मिती केली, ना की अमेरिकेप्रमाणे विविध घटक राज्यांनी एका संघाची निर्मिती केली. म्हणून अमेरिकेमध्ये घटक राज्य एकत्रित येऊन संघ तयार करतात, म्हणून तिथे संघराज्य असं म्हटलं गेलेलं आहे. तर भारतामध्ये जर बघितलं गेलं तर संघाने आपल्या प्रशासनासाठी विविध भारताच्या भौगोलिक क्षेत्राला वेगवेगळ्या घटक राज्यांमध्ये विभाजित केलंय, म्हणून भारत हा राज्यांचा संघ बनलेला आपल्याला पाहायला मिळताना दिसतो. हा दोघांमधला एक बेसिक फरक. अर्थात त्यामध्ये जे काही घटक राज्य तयार झालेत हे घटक राज्य जर बघितले गेले तर कोणत्याही कराराविना तयार झालेले आहे. म्हणजे अर्थात त्यांना भारतीय संघातून फुटून बाहेर पडण्याचा अधिकार पण तिथे पाहायला मिळता येत नाही. मग अशा कलमानी आहे क्लिअर कट सांगितलं की भारत जो आहे या भारतीय संघामध्ये अनेक घटक राज्य व केंद्रशासित प्रदेश यांचा समावेश केलेला आहे. मग मुद्दा असा येत असतो की संघराज्य या संकल्पनेमध्ये घटक राज्यांचा समावेश होताना दिसतो, अर्थात राज्यांचा संघ या क्षेत्रामध्ये देखील घटक राज्यांचा समावेश होताना आपल्याला दिसतो. मग तुम्ही म्हणाल की बराच वेळ संघराज्य हा शब्द प्रयोग केला जातो, तर व्यावहारिक दृष्टिकोनातून संघराज्य हा शब्द प्रयोग केला जातो कारण त्याची रचना त्याप्रमाणे आहे. मात्र सिद्धांतिक दृष्टिकोनातून विचार जर केला
तर राज्यांचा संघ हा शब्द प्रयोग केला जातो, कारण त्यावरती अधिसत्ता ही संघाची असणार आहे, ना की राज्यांची असणार आहे. या कारणास्तव जर पाहिलं तर घटक राज्यांचं एक अस्तित्व आहे, मात्र त्यावरती कंट्रोल जो असणार आहे तो अल्टिमेटली संघाचा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळताना दिसतो. यामध्ये पुढे जाऊन आपल्याला माहिती आहे की याबाबत विविध स्वरूपाच्या असणाऱ्या तरतुदी आहेत. या तरतुदी करण्याचा अंतिमता अधिकार जो आहे तो अंतिम अधिकार संघाकडे, आणि या आधारावरती कलम 1 क्लॉजेस 3 नुसार असं म्हटलं गेलेलं आहे की भारताचे राज्यक्षेत्र, अर्थात राज्यक्षेत्रामध्ये काय येत असतं, तर अल्टिमेटली त्यामध्ये घटक राज्यांचा समावेश होणार आहे, त्यानंतर केंद्रशासित प्रदेशांचा समावेश होणार आहे, आणि तिसरा असा संघ भविष्यात संपादित केला जाणारा जो काही प्रदेश असेल त्या प्रदेशाचाही समावेश करताना आपल्याला दिसतो. प्रश्न असा पडतो की भविष्यात संपादित केले जाणारे प्रदेश म्हणजे नेमकं काय, तर भारतीय संघ वेगवेगळ्या मार्गाने दुसऱ्या देशाचा असणारा भाग भारतीय भूक्षेत्राशी जोडण्याचं काम करेल. मग तो एकतर युद्धातून जिंकून घेईल किंवा वेगवेगळ्या करारांच्या माध्यमातून तो भारतामध्ये समाविष्ट केला जाईल, किंवा इतर कोणत्याही मार्गाने तो घेतला गेलेला असेल, अर्थात विकत घेतलेला असेल किंवा विशिष्ट अशा कराराच्या अन्वये 100 वर्षासाठी अथवा 200 वर्षासाठी तो घेतलेला असेल, तर अशा स्थितीत त्या भागाचं उत्तरदायित्व जे ते अंतिमता कोणाकडे येणार आहे ते भारतीय संघाकडे. म्हणून राज्यक्षेत्र जेव्हा शब्द प्रयोग केला जातो तर अशा शब्द प्रयोगामध्ये आपल्याला घटक राज्य, केंद्रशासित प्रदेश आणि संपादित केला जाणारा भविष्यातील प्रदेशांचा समावेश होताना दिसतो. आणि भारतीय संघ जेव्हा शब्द उल्लेख केला जात असतो तर अशा संघामध्ये अंतिमता जर बघितलं गेलं तर आपल्याला त्या ठिकाणी घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांचा समावेश होताना दिसतो. पुढे कलम 2 आपल्याला महत्वपूर्ण आहे. कलम 2च्या माध्यमातून संसदेचे असणारे अधिकार आपल्याला पाहायला मिळतात, ज्या अधिकाराच्या अन्वये योग्य अटी व शर्तींच्या आधारावरती नवीन राज्य भारतीय संघात जोडले जाताना आपल्याला दिसतात. हा मुद्दा थोडासा विचार करायला लावतोय. तो का, कारण पहिल्या मुद्द्यामध्ये असं सांगितलं आहे की भारत हा राज्यांचा संघ असेल जिथे घटक राज्यांचे अधिकार सर्वोच्च नसणार आहेत, तिथे संघाचे अधिकार सर्वोच्च असणार आहेत. आणि दुसरीकडे काय म्हणताय की नवीन राज्य भारतीय संघ राज्यात दाखल करून घेईल. प्रश्न असा पडतो की नवीन राज्य म्हणजे नेमकं कोणते राज्य. अशा राज्यांचा विचार जर केला तर जसं भविष्यात संपादित केले जाणारे जे काही प्रदेश आहे त्या प्रदेशांचा समावेश या दुसऱ्या कलमांच्या माध्यमातून होताना आपल्याला दिसतो. म्हणजे अर्थातच जो भाग भारतीय संघाचाच नाहीये असा भाग जेव्हा भारतीय संघाशी आपण जोडणार आहे, अशा स्थितीमध्ये जर बघितलं गेलं तर आपल्याला ते कलम 2च्या माध्यमातून लक्षात घेता येऊ शकतं. पण नेमका कलम 2 जसा महत्वपूर्ण आहे तसाच कलम 3 पण आपल्याला पुढे महत्वपूर्ण ठरताना दिसतो, ज्या कलमांच्या माध्यमातून आपल्याला एक नवीनतम व्यवस्था पाहायला मिळताना दिसते, जिथे स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे तो म्हणजे काय, तर संसद कायद्याद्वारे विविध स्वरूपाचे असणारे जे काही घटक राज्य आहे अशा घटक राज्यांमध्ये या तरतुदी ज्या त्या तयार करू शकतात. त्यामध्ये नवीन घटक राज्यांची निर्मिती करू शकतात, अर्थात एखाद्या घटक राज्याचं विभाजन करून नवीन घटक राज्य तो अस्तित्वात आणू शकतात, किंवा त्याच्याही पुढे जाऊन जर बघितलं गेलं 2 किंवा अधिक घटक राज्य आहेत अशा घटक राज्यांचा भाग एकत्र जोडून नवीन घटक राज्य तयार करू शकतात, किंवा त्याच्या पुढे कोणत्याही राज्य क्षेत्राचा कोणताही राज्याचा एखादा भाग जो तो दुसऱ्या एखाद्या राज्याच्या भागाशी जोडला जाऊ शकतो. म्हणजे अर्थातच इथे जर पाहिलं तर राज्यांच्या निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये नवीन राज्य तयार करणं, मग 2 किंवा 2 पेक्षा अधिक घटक राज्यांमध्ये त्याचं रूपांतर करणं, किंवा 2 पेक्षा अधिक घटक राज्यांचं एकत्रित करून एक घटक राज्य तयार करणं, किंवा एखादा भाग एखाद्या क्षेत्राशी जोडणं, ही संपूर्ण प्रक्रिया जर बघितली गेली तर कलम 3च्या माध्यमातून होताना आपल्याला दिसते. दुसरा मुद्दा, एखाद्या घटक राज्याचं भौगोलिक क्षेत्रामध्ये वाढ किंवा घट करण्याचा अधिकार आहे. म्हणजे अर्थातच एखाद्या राज्याचं भौगोलिक क्षेत्र कमी असेल तर ते दुसऱ्या राज्याशी सल्ला मसलत करून त्या ठिकाणी ते वाढवलं जात असतं, किंवा त्यातील असणाऱ्या भौगोलिक क्षेत्रामध्ये घटता सीमांताकडे पण जाण्याचा अधिकार आपल्याला पाहायला मिळताना दिसतो. तिसरा मुद्दा जर बघितला यामध्ये की कोणत्याही राज्याचे क्षेत्र जे ते घटवता पण येते. चौथा मुद्द्यामध्ये जर पाहिलं तर कोणत्या राज्याच्या सीमांमध्ये फेरफार करू शकतोय. म्हणजे अर्थातच इथे कोणत्याही घटक राज्याच्या ज्या काही सीमा आहेत त्या निश्चित स्वरूपाच्या नाही, वेळोवेळी संसद वेगवेगळ्या माध्यमातून
अशा सीमांमध्ये आवश्यक तो बदल आहे तो बदल करू शकतात आणि त्या बदलाचा परिपाक करण्याचा अंतिमतः अधिकार कोणाकडे? संसदेकडे असणार आहे. त्यानंतर पुढे मुद्द्यामध्ये आपल्याला हे लक्षात घेता येतं की कोणत्याही घटक राज्य अशा घटक राज्यांच्या नावामध्ये बदल करण्याचा अधिकार देखील आपल्याला पाहायला मिळताना दिसतो. मग ते कोणत्याही घटक राज्याचं कोणत्या प्रकारे नवीनतम पद्धतीने नामकरण हे नामकरण करताना आपल्याला या माध्यमातून लक्षात घेता येऊ शकतं. या आधारावरती जर बघितलं गेलं तर अर्थातच आपल्याला हाही मुद्दा येतो की घटनेने नवीन राज्यांची जी काही निर्मिती केली आणि विद्यमान राज्य जे असतील त्यांचे नाव, क्षेत्र, सीमा यामध्ये फेरफार करण्याचा अधिकार आहे. परंतु असा अधिकार जरी संसदेला असला तरी त्या ठिकाणी सर्वतोपरी कृती करण्याचं काम जे ते राष्ट्रपतींच्या परवानगीशिवाय करता येत नाही. म्हणजे अर्थातच इथे कोणत्याही घटक राज्यांचं विभाजन जर करायचं असेल तर हे विभाजन राष्ट्रपतींच्या परवानगीने लागतं आणि राष्ट्रपती संबंधित विधेयक जे हे विधेयक घटक राज्यांच्या चर्चेनुसार किंवा घटक राज्यांच्या मतमतांतरानंतर संसदेला त्यामध्ये आवश्यक तो बदल करण्याचा अधिकार जो तो प्राप्त होताना दिसतो. म्हणून इथे मुद्दा आपल्याला सर्वात महत्वाचा लक्षात घेता येतो तो म्हणजे काय की कलम 3च्या माध्यमातून जे भारतीय संघामध्ये प्रस्तावित केलेला जो भाग आहे अशा भागांमध्ये त्या ठिकाणी विविध स्वरूपाच्या रचना ज्या त्या रचना करण्याची संधी प्राप्त होताना दिसते. मग मुळातच आपण यापूर्वी कलम 2 याचं विश्लेषण जे ते विश्लेषण बघितलं. त्या विश्लेषणामध्ये आपल्याला लक्षात घेता येऊ शकतं की विविध स्वरूपाचे असणारे ज्या रचना आहेत त्या रचनेच्या माध्यमातून एक प्रकारे व्यवस्था ज्या आहेत त्या सुरू होताना दिसतात. जसं कलम 1ने सांगितलं होतं की भारत हा राज्यांचा संघ असेल आणि त्यानुसार जे घटक राज्य असतील त्यांना फुटून बाहेर पडण्याचा अधिकार प्राप्त असणार नाही. त्यानुसार राज्य क्षेत्राचे असणारी डेफिनेशन त्यामध्ये आपल्याला लक्षात घेता आली. त्याचबरोबर पुढे जाऊन जर बघितलं गेलं मित्रांनो, एक खात्रीलायक बातमी आहे, पण तुम्ही तयार आहात का? महाराष्ट्र सरकार ऑगस्ट महिन्यात घेणार आहे तब्बल 75,000 सरळ सेवा पदांची मेगा भरती. गेल्या कित्येक दिवसांपासून आपल्या राज्यात तब्बल 2,75,000 पदे रिक्त पडून आहेत. त्यानुसार सरकारने एक तातडीचा आराखडा जाहीर केला असून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 1 जून ते 15 ऑगस्ट या 2.5 महिन्यांच्या कालावधीत तब्बल 75,000 पदे भरली जाणार आहेत. चला तर मग आजच तयारीला लागा. या भरतीच्या संदर्भातले अभ्यासक्रम व इतर महत्त्वाचे अपडेट्स आम्ही आपल्याला दररोज देत राहू. त्यासाठी आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमीच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशा राज्य क्षेत्रामध्ये असणारा कलम 2 जो आहे तो महत्वपूर्ण ठरताना दिसत होता. ज्या कलमांच्या माध्यमातून जर पाहिलं तर संसदेचा अधिकार जो आहे तो निश्चित झाला. मग कलम 2 आणि कलम 3 मध्ये बेसिक फरक काय आहे? मित्रांनो, कलम 2 जो आहे हा जो भाग भारताचा नाहीच असा भाग भारतीय संघाशी जोडायचा असेल तर कलम 2चा वापर केला जात असतो. सुरुवातीच्या काळामध्ये कलम 2 आणि कलम 3 यामध्ये संभ्रम निर्माण झालेला होता. त्यामुळे घटक राज्यांच्या निर्मितीची प्रक्रिया अथवा नवीन भाग भारतीय संघाशी जोडणं या संबंधित प्रक्रिया जेव्हा केल्या जायच्या तर त्यासाठी एखादा सामान्य करार करायचे आणि त्या कराराच्या अन्वये तो भाग त्या ठिकाणी भारतीय संघात ठेवायचा अथवा भारतीय संघातून त्याला विभाजन करायचं. अर्थात या संबंधित एक महत्वपूर्ण खटला आपल्याला अभ्यासता येऊ शकतो. तो आहे 1960चा बेरोबारी संघ खटला आहे. खरं तर या संघाची थोडक्यात पार्श्वभूमी सांगायची जर ठरली तर भारत आणि पाकिस्तान यांचं विभाजन आहे. हे विभाजन आपल्याला माहिती आहे की 15 ऑगस्ट 1947च्या वेळेस 2 नवीनतम राष्ट्र अस्तित्वात आलेले आपल्याला पाहायला मिळतात. एकीकडे पाकिस्तान आणि एकीकडे भारत. खरं तर पाकिस्तानची जी निर्मितीची प्रक्रिया आहे ती भारताच्या भौगोलिक क्षेत्राच्या दोनही टोकांना पाहायला मिळते. एक पूर्वेकडे पण काही भाग पाकिस्तानचा होता आणि एक वायव्येकडे पाकिस्तानचा काही भाग होता. अशा दोनही टोकांवरती जर बघितलं गेलं तर त्या ठिकाणी सीमारेषा जे ती निश्चितीकरण गरजेचं होतं. त्या ठिकाणी जर बघितलं गेलं तर ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सीमारेषा ज्या त्या निश्चितीकरण करण्यात आलं. परंतु हे निश्चितीकरण जर बघितलं गेलं तर अर्थात प्रत्यक्ष भूक्षेत्रावरती न जाता त्या ठिकाणी केवळ मॅपच्या आधारावरती त्या ठिकाणी सीमारेषा ज्या त्या निश्चित केल्या होत्या. या सीमारेषेमधील असणारा सर्वात महत्वपूर्ण सीमा जर बघितली गेली तर ती आजच्या असणाऱ्या बंगाल अर्थात बांगलादेशचा जो भाग आहे त्या भागाशी संबंधित पाहायला मिळताना दिसते. तिथे ब्रिटिशांनी विभाजन करत असताना जर पाहिलं तर एक बेरोबारी एक ठिकाण राहिलेलं होतं जे नकाशात निश्चित ते करता आलं नाही. म्हणजे आता त्यावरती प्रत्यक्ष ताबा हा भारत सरकारचा होता. मात्र ते जे क्षेत्र आहे हे क्षेत्र नकाशामध्ये पाकिस्तानने दर्शवलेलं होतं. यावरती वाद निर्माण झाला आणि या वादाचा परिपाक जर बघितला गेला तर त्या ठिकाणी
भारताचे प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू आणि त्या ठिकाणी पाकिस्तानचे असणारे राष्ट्रप्रमुख जे होते ते म्हणजे नून, ह्या दोघांनी एकत्रित येऊन एक समन्वयक स्वरूपाचा करार केला आणि त्या करारा अन्वये बेरुबागचा असणारा जो भाग आहे त्यातला काही भाग म्हणजे अर्थात निम्मा भाग भारताला घेतला आणि निम्मा भाग पाकिस्तानला दिला. खर तर याच पासून पुढे जर पाहिलं तर एक वाद अस्तित्वात आला होता, तो म्हणजे काय की भारत आपल्या भौगोलिक क्षेत्रातला काही भाग एखाद्या सामान्य कराराच्या अन्वये अथवा एखाद्या साध्या बहुमताच्या अन्वये दुसऱ्या देशात देऊ शकतो का. नंबर 2, दुसऱ्या देशाचा भाग त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचा कायदा किंवा करार न करता तो भारतीय संघाशी जोडता येऊ शकतो का. कारण या प्रश्न निर्माण होण्याच्या पाठीमागे मुख्यतः कारण एवढंच होतं की करार म्हणजे नेमकं काय. करार या शब्दाचा अर्थ जर विचारात घेतला तर विश्वास असा होत असतो, परंतु हा विश्वास तोपर्यंतच असतो जोपर्यंत त्या दोन व्यक्ती अथवा व्यक्तिविशेष समुदायामध्ये किंवा दोन राष्ट्रांमध्ये समन्वय असतो. अर्थात कराराची लाईफ एक्सपेक्टन्सीचा विचार जर केला तर हा विश्वासावरती अवलंबून आहे आणि जोपर्यंत आहे तोपर्यंत ठीक. जेव्हा विश्वास संपुष्टात येतो तर अल्टिमेटली करार पण संपुष्टात येताना आपल्याला दिसतो. मग अशा स्थितीमध्ये भौगोलिक क्षेत्राचं जे काय स्थानांतरण झालेलं आहे तर असं स्थानांतरण हे विश्वसनीय आहे की नाही याबाबत प्रश्नचिन्ह अस्तित्वात येतो. म्हणून हा मुद्दा जो आहे तो सुप्रीम कोर्ट अर्थात सर्वोच्च न्यायालयाकडे चालला गेला आणि सर्वोच्च न्यायालयाने याबाबत निर्णय देत असताना काही चिकित्सात्मक पद्धतीने आपलं मत जे ते बेरुबारी संघाच्या निमित्ताने स्पष्ट केलं आणि त्या स्पष्टतेमध्ये कलम 2 आणि कलम 3 यातील असणारी भिन्नता जी ती स्पष्ट करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसतं. या आधारावरती जर बघितलं गेलं तर सर्वोच्च न्यायालयाच्या मते असं आहे की कलम 2च्या माध्यमातून भारत आपला भौगोलिक क्षेत्रातला काही भाग दुसऱ्या देशात देत असेल अथवा दुसऱ्या देशातून भारतीय संघाशी जोडत असेल तर अशा स्थितीमध्ये त्याचा अर्थ जो असणार आहे तो काय, नवीन राज्य स्थापन करण्याचा अधिकार क्षेत्र असेल. पण नवीन राज्य स्थापन करण्याच्या अधिकार क्षेत्रामध्ये जर बघितलं गेलं तर अशी तरतूद करण्यासाठी संसदेची परवानगी लागते आणि संसदेची ही जी काही परवानगी आहे ही परवानगी जर बघितली गेली तर साध्या बहुमताच्या आधारावरती चालणार नाही, तर त्यासाठी लागेल ते विशेष बहुमत. अर्थात त्यासाठी आवश्यक आहे ती घटना दुरुस्ती. मग संबंधित जर घटना दुरुस्ती करायची असेल तर ती महत्वपूर्ण ठरते. मग घटना दुरुस्ती प्रक्रिया जर बघितली तर भारतीय राज्यघटनेमध्ये आपल्याला कलम 368च्या माध्यमातून घटना दुरुस्ती प्रक्रिया पाहायला मिळताना दिसते. भारतीय राज्यघटनेमध्ये बदल करायचा असेल तर तो बदलाचा सर्वतोपरी अधिकार जो आहे हा अधिकार संसदेकडे असणार आहे आणि संसद वेळोवेळी अशा प्रकारचा जो बदल आहे तो बदल करत असते. मग घटना दुरुस्ती प्रक्रिया करायची असेल तर विशेष बहुमत लागतं. प्रश्न असा पडतो की विशेष बहुमत म्हणजे नेमकं काय. अर्थात सभागृहामध्ये उपस्थित व मतदानात भाग घेणाऱ्या सदस्यांच्या 2/3 सदस्यांचा पाठिंबा असणं आवश्यक आहे. परंतु एवढा पाठिंबा पुरेसा ठरत नाही. त्यासाठी प्रिमाइजो परत किंतु किंवा परंतु जोडला होतो. परंतु असा पाठिंबा सभागृहातील एकूण सदस्यांच्या निम्म्यापेक्षा अधिक असावा. याचा अर्थ असा होत असतो की साधारणपणे सभागृहातील एकूण जे काही सदस्य सध्या स्थितीत आहेत त्या सदस्यांच्या निम्म्यापेक्षा अधिक, याचा अर्थ 276 प्लस 552 पैकी आपल्याला त्या ठिकाणी सदस्य असणं गरजेचं आहे. अशा सदस्यांच्या माध्यमातूनच खऱ्या अर्थाने घटना दुरुस्ती प्रक्रिया जी ती पूर्ण होताना आपल्याला दिसते. याच आधारावरती जर बघितलं गेलं तर बेरुबारी संघाच्या बाबत सुप्रीम कोर्टने निर्णय दिल्यानंतर इन्स्टंट त्या ठिकाणी महत्वपूर्ण घटना दुरुस्ती ही भारतीय संसदेच्या माध्यमातून त्या ठिकाणी करण्यात आली. या 9व्या घटना दुरुस्तीच्या अंतर्गत जर बघितलं गेलं तर जो भाग बेरुबारी संघाचा होता तो कायदेशीररित्या घटनात्मक पद्धतीने भारताशी जोडला. आता प्रश्न असा पडतो की तो घटनात्मक पद्धतीने भारताशी जोडायची गरज का भासते. त्याचं कारण असं आहे, जसं मगाशी मी म्हटलं, हे कराराचं उल्लंघन होत असते आणि कराराचं उल्लंघन जेव्हा होत असतं तर अशा वेळेस वाद निर्माण होता. त्यामुळे प्रश्न अस्तित्वात येतो की तो भाग नेमका कोणाचा. अशा स्थितीमध्ये कायदा सर्वोच्च असतो आणि तो कायदा बनवण्याचा सर्वतोपरी अधिकार संसदेकडे असतो. संसदेकडे अशा संबंधित कायद्याला त्या ठिकाणी मान्यता देऊन त्याला त्यावेळेस लिखित स्वरूपात प्रस्तुत करणारी व्यवस्था म्हणजे घटना दुरुस्ती आहे. त्याला घटनात्मक स्वरूपाची मान्यता आहे. मग जेव्हा जिथे जिथे घटनात्मक स्वरूपाची मान्यता मिळते
तिथे तिथे जर बघितलं गेलं तर बाह्य शक्तींना त्या घटनात्मक क्षेत्रामध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करण्याची संधी प्राप्त होताना दिसत नाही. आणि याच आधारावरती जर बघितलं गेलं तर कलम 2च्या माध्यमातून भविष्यात संपादित केले जाणारे भूप्रदेश, जी संकल्पना मी राज्य क्षेत्राच्या बाबत स्पष्ट केली ती आपल्याला लक्षात घेता येऊ शकते. यानंतर पुढे जाऊन जर बघितलं गेलं तर 12वी घटना दुरुस्ती आणि 13व्या घटना दुरुस्त्या महत्वपूर्ण ठरतात, ज्या घटना दुरुस्तींच्या माध्यमातून त्या ठिकाणी दादर, नगर हवेली, दमन दीव, त्याचबरोबर गोवा, त्यानंतर पुडुचेरी यासारखे जे भाग मुख्यतः पोर्तुगीज अथवा फ्रेंचांच्या ताब्यामध्ये होते, असे भाग जेव्हा भारतीय भौगोलिक क्षेत्रामध्ये विलीन करण्यात आले किंवा जोडण्यात आले तर त्यावेळेस त्या ठिकाणी या महत्वपूर्ण घटना दुरुस्ती त्या करण्यात आल्या होत्या. अर्थात 1962 आणि 1965 मध्ये हे भौगोलिक क्षेत्र भारतीय संघाकडे जोडण्याचं काम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. या संबंधित महत्वपूर्ण घटना दुरुस्ती आहे. या घटना दुरुस्तीचा बेस पार्ट जर बघितला गेला तर अल्टिमेटली कुठे येतो? बेरुबारी संघ 1960च्या असणाऱ्या महत्वपूर्ण खटल्याच्या निमित्ताने लक्षात घेता येऊ शकतो. यानंतर पुढे जाऊन जर बघितलं गेलं हे तर कलम 2चं एक स्वतंत्र विश्लेषण झालं. म्हणजे याचा अर्थ आता आपल्याला क्लिअर कट लक्षात घेता येतो की कलम 2 काय सांगताय की जो भाग भारताचा नाही, अर्थात भविष्यात संपादित केला जाणारा जो प्रदेश आहे, हा प्रदेश भारतीय संघाशी जर जोडायचा असेल तर त्यासाठी घटना दुरुस्ती करणं गरजेचं आहे. आणि घटना दुरुस्ती कलम 368च्या अन्वय महत्वपूर्ण ठरते, जिच्या माध्यमातून हा भाग भारतीय संघाशी जोडण्याचं काम जे ते केलं जाताना आपल्याला या ठिकाणी दिसतं. त्यानंतर पुढे जसं कलम 3 आहेत, हा कलम 3 मुख्यतः महत्वपूर्ण याकरता ठरत असतो की ज्याच्या माध्यमातून संसदेचे अधिकार क्षेत्र प्रस्तुत होतात. इथे ज्याचा बेस पार्ट जर पाहिला तर कलम 4 आहे, कारण कलम 4 ने क्लिअर कट सांगितलं आहे की संसद जे ते भारताच्या भौगोलिक क्षेत्रामध्ये बदल करण्याचं कार्य करते. म्हणजे अर्थात असा बदल साध्या बहुमताने पण करू शकते आणि विशेष बहुमताने पण करू शकते. साध्या बहुमताने करायचं असेल तर त्यासाठी अर्थात कलम 3च्या तरतुदी महत्वपूर्ण राहतात, त्याच्या माध्यमातून राज्यांच्या निर्मितीची प्रक्रिया आपण बघितली, ज्या अंतर्गत एखादं घटक राज्य जे ते एखाद्या भागापासून अलग करायचं असेल आणि त्यापासून 2 किंवा अधिक घटक राज्य तयार करायचे असतील किंवा 2 किंवा अधिक घटक राज्य एकत्रित करून एक संघ घटक राज्य तयार करायचं असेल, या संपूर्ण प्रक्रिया ज्या त्या कलम 3च्या माध्यमातून होताना आपल्याला दिसतात. त्याचबरोबर एखाद्या भौगोलिक क्षेत्राचा विस्तार करायचा असेल किंवा त्याच्यामध्ये घटही करायचे असेल किंवा त्याच्या पुढे जाऊन जर बघितलं गेलं तर त्याच्या नावांमध्ये बदल करायचा असेल, हे सर्व कृती करण्याचा अंतिमतः अधिकार जो आहे तो अधिकार संसदेकडे आपल्याला पाहायला मिळताना दिसतो. आणि संसद असा जो बदल आहे हा बदल कलम 3च्या माध्यमातून करते आणि हा करत असताना संसदेला आवश्यक आहे ते म्हणजे केवळ साधे बहुमत. साध्या बहुमताच्या माध्यमातून संसद आवश्यक तो बदल आहे तो बदल करू शकते. म्हणून भारताच्या भौगोलिक क्षेत्राचं जे काही वर्णन आहे ते भंजक राज्याचा अभंजक संघ असं मानलं जाताना दिसतो. भंजक राज्य म्हणजे काय? विभाजन होत आहे, परंतु विभाजन जरी झालं तरी भारतीय संघ हा तुटत नाहीये. का नाही तुटत? कारण त्याची व्यवस्था कलम 1 मध्ये केले, भारत राज्यांचा संघ आहे. इंडिया दॅट इज अ भारत शाल बी द युनियन ऑफ स्टेट्स असा शब्दप्रयोग केलेला आपल्याला दिसतो. अर्थात भारत राज्यांचा संघ आहे, जिथे संपूर्ण अधिकार सत्ता जर पाहिली तर संघाकडे अर्थात केंद्रस्थानी अर्थात संसदेकडे आपल्याला पाहायला मिळताना दिसते. तिच्या माध्यमातून हे सर्वतोपरी बदल आहे ते बदल केले जाताना दिसतात. या बदलामध्ये मी जसं मगाशी म्हटलं की राष्ट्रपतींची परवानगी असणं आवश्यक आहे आणि राष्ट्रपती संबंधित घटक राज्यांचं मत मागवल्यानंतरच त्या ठिकाणी संसदेचे बदल करण्याचे अधिकार जे ते सुरू होताना आपल्याला दिसतात, जे कलम 3च्या अंतर्गत आपल्याला लक्षात घेता येताना दिसतात. यानंतर पुढे जाऊन जर बघितलं गेलं तर राज्य रचना आयोग आहेत, वेगवेगळ्या स्वरूपाचे आयोग आपल्याला पाहायला मिळतात राज्य निर्मितीच्या प्रक्रियेच्या माध्यमातून. मग अशा स्वरूपाचे जे आयोग आहेत, अशा आयोगांचा एक महत्वपूर्ण भाग जो आहे तो भाग आपल्याला या संकल्पनेच्या अंतर्गत लक्षात घेता येऊ शकतो. उदाहरणार्थ जर बघितलं गेलं तर राज्य रचना आयोगामध्ये SK धर आयोग महत्वपूर्ण आहेत. त्यानंतर दुसरा महत्वपूर्ण आयोग आहे JVP
आयोग आहेत किंवा जेव्हीपी समिती म्हटलं जातं, आणि तिसरा राज्य पुनर्रचना आयोग. अशा पद्धतीचे 3 महत्वपूर्ण आयोग जे ते आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येतं, ज्याच्या अंतर्गत नवीनतम घटक राज्य निर्मितीची प्रक्रिया जी ती प्रस्तुत करण्याची व्यवस्था आपल्याला यामध्ये पाहायला मिळताना दिसते. यामध्ये सर्वात पहिला एस.के. धर आयोग आपल्याला लक्षात घेता येऊ शकतो. एस.के. धर आयोगाची जी काही स्थापना आहे, ही स्थापना 17 जून 1948 ला करण्यात आली होती. त्यांनी अहवाल डिसेंबर 1948 ला दिला. त्यानंतर त्याचे मुख्यतः चेअरमन जर कोण होते तर एस.के. धर, अर्थात त्यांच्याबाबत सांगायचं जर ठरलं तर ते अलाहाबाद उच्च न्यायालयाचे त्या ठिकाणी न्यायाधीश म्हणून कार्यरत होते. त्यांनी महत्वपूर्ण शिफारस केली होती. ती शिफारस होती प्रशासकीय सोय हा प्रमुख निकष असावा, भाषा किंवा प्रांत हा नवीन घटक राज्य निर्मितीचा निकष असून चालणार नाहीये. परंतु त्याच कालावधी दरम्यान त्यांनी आंध्र प्रदेशाच्या निर्मितीसाठी भाषावर प्रांत रचना हा निकष जो तो लागू करावा ही देखील शिफारस यामध्ये केलेली आपल्याला पाहायला मिळताना दिसते. मात्र त्याचा परिणाम काय घडला याबाबतचं विश्लेषण आहे ते आपल्याला पुढे लक्षात घेता येईल ते राज्य पुनर्रचना आयोगाच्या माध्यमातून. मुळातच प्रश्न इथे असा अस्तित्वात होतो की राज्य निर्मितीची ही जी प्रक्रिया आहे ती स्वतंत्र उत्तर काळामध्ये सुरू झाली होती. या प्रक्रियेच्या पाठीमागे मुख्यतः जर कारण बघितलं गेलं असेल तर संविधान सभेच्या माध्यमातून घटना निर्मितीची प्रक्रिया आपल्याला पाहायला मिळताना दिसते. संविधान सभेची निर्मिती झाली आणि संविधान सभेची पहिली बैठक जी ती 9 डिसेंबर 1946 ला झाली, ज्या बैठकीमध्ये आपल्याला संविधान सभेचे अध्यक्ष महोदय निवडण्याचं काम केलं गेलं. अर्थात ते हंगामी स्वरूपाचे अध्यक्ष डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांना निवडलं गेलं. त्यानंतर संविधान सभेची दुसरी बैठक त्या ठिकाणी आपल्याला 11 डिसेंबरला पाहायला मिळताना दिसते, जिथे संविधान सभेचे मुख्य अध्यक्ष निवडले गेले डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि संविधान सभेची तिसरी बैठक बोलवली 13 डिसेंबर 1946 ला. तिथे मात्र जर बघितलं गेलं तर पंडित जवाहरलाल नेहरूंच्या माध्यमातून उद्देश पत्रिका मांडली. उद्देश पत्रिका अर्थात भारताची घटना जी असणार आहे ती कशा पद्धतीने असेल त्याचा एक रोडमॅप जो आहे तो प्रस्तुत करणारी व्यवस्था उद्देश पत्रिका. या उद्देश पत्रिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी राज्यघटना निर्मितीचं कार्य जे ते मसुदा समितीकडे गेलं आणि मसुदा समितीच्या माध्यमातून उत्कृष्ट पद्धतीची जी घटना आहे ती घटना तयार केलेली आपल्याला इथे पाहायला मिळताना दिसते. पण यामध्ये मुद्दा आपला असा अस्तित्वात येतो की अशा पद्धतीची ही जी काय उत्कृष्ट राज्यघटना अस्तित्वात आली, या राज्यघटनेमध्ये जर बघितलं गेलं तर सर्वात महत्वपूर्ण कलम आहेत कलम 238, ज्यामध्ये घटक राज्यांच्या बाबतची व्यवस्था जी ती व्यवस्था या ठिकाणी केलेली आपल्याला पाहायला मिळते. कलम 238 मध्ये जर बघितलं गेलं तर प्रारंभिक क्षेत्रामध्ये भारताच्या वाट्याला आलेले 562 संस्थानिकांपैकी 552 जे काही संस्थान आहे या 552 संस्थानिकांना जर पाहिलं तर 4 भागामध्ये विभाजित केलं होतं. अर्थात त्यामध्ये भाग ए, भाग बी, भाग सी आणि भाग डी अशा पद्धतीचे 4 महत्वपूर्ण भाग होते. या 4 भागांमध्ये भाग ए मध्ये जर पाहिलं तर ब्रिटिशांच्या ताब्यात असणारा जो क्षेत्र होता ज्याला ब्रिटिश प्रांत म्हणायचे तो भाग भारताशी जोडला. ते एकूण 9 प्रांत अस्तित्वात आले. त्यानंतर भाग बी होता. भाग बी मध्ये जर बघितलं गेलं तर त्या ठिकाणी जे काही संस्थानिक होते वेगवेगळ्या राज्यांचे स्वतःचे राज्य संस्थान, या संस्थानिकांचे 9 संस्थानिक ते भाग बी मध्ये जोडण्यात आले. त्यानंतर भाग सी मध्ये 10 केंद्रशासित प्रदेशांना जोडण्यात आलं आणि भाग डी मध्ये जर बघितलं गेलं तर एक बेट होतं ते म्हणजे अंदमान निकोबार. असे एकत्रितरित्या जर पाहिलं तर 29 घटक राज्यांचा समावेश कलम 238च्या माध्यमातून केला होता. त्याला अधोरेखित करण्याचं काम जर पाहिलं यापूर्वीचे असणारे एस.के. धर समिती जी ती महत्वपूर्ण ठरते. परंतु एस.के. धर समितीने सांगितलं होतं की प्रशासकीय रचना जी ती महत्वपूर्ण ठरणे, भाषावर प्रांत रचना चालणार नाहीये. कारण का तर भारत राज्यांचा संघ आहे. याकरता एक संघता युनिटी जी ती राहावी त्याकरता भाषावार विभागणी न करता त्या ठिकाणी प्रांतवार विभागणी प्रशासकीय दृष्टिकोनातून विभागणी करावी, जिथे सर्व धर्म, पंथ, जाती, वंश हे एक संघ एका प्लॅटफॉर्मवरती राहतील आणि त्यातून एकता जी ती अधिक फळायला किंवा फुलायला लागताना दिसते. हा त्या पाठीमागचा मूळ उद्देश होता. परंतु आंध्र प्रदेशाच्या बाबत थोडंसं सॉफ्ट कॉर्नर दाखवला, कारण आंध्र निर्मितीमध्ये भाषावार हा सर्वोच्च मुद्दा त्या ठिकाणी होता. तो वाद प्रस्तुत झाला म्हणून पुढे 1948 मध्ये इन्स्टंट जेव्हीपी समिती स्थापन करण्यात आली. जेव्हीपी मध्ये जवाहरलाल नेहरू होते, वल्लभभाई पटेल आणि पट्टाभी सीतारामन ह्या तिघांचे एकत्रीकरणातून जेव्हीपी समिती आली होती. या समितीमध्ये अध्यक्ष कोणीच नव्हते. स्थापना 1948 मध्ये डिसेंबर मध्ये झाली होती
आणि त्यांनी अहवाल एप्रिल 1949ला दिला. यानुसार जर बघितलं गेलं तर आपल्याला या 3 सदस्यांच्या माध्यमातून एकच मुद्दा जो तो अस्तित्वात आला होता की भाषा हा आधार ठेवण्यास त्यांनी नकार दिला आणि प्रशासकीय विभाजन ते महत्वपूर्ण असावं असं मानलं गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं. परंतु पुन्हा आंध्र आंदोलन जे ते अत्यंत तीव्र ठरलं गेलं आणि त्यानुसार जर बघितलं गेलं तर स्वतंत्र आंध्र प्रदेशाच्या निर्मितीची प्रक्रिया जी ती प्रक्रिया अस्तित्वात आली. 1956ला आंध्र प्रदेश जे तो अस्तित्वात आल्यानंतर भाषीय आधारावरती त्याचं विभाजन तेही करण्यात आलं. कारण आंध्र आंदोलनामध्ये जर बघितलं गेलं तर पोट्टी श्रीरामालू यांनी तब्बल 52 दिवस उपोषण केलं आणि या उपोषणामध्ये त्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला. त्यामुळे आंदोलन अधिक चिघळलं आणि ते थांबवण्याकरता जर पाहिलं तर इन्स्टंट त्यांना स्वतंत्र भाषेच्या आधारावरती आंध्र प्रदेशाची निर्मिती प्रक्रिया जी ती केलेली आपल्याला पाहायला मिळते. तत्पूर्वी एक महत्वपूर्ण आयोग आपल्याला आला होता तो म्हणजे राज्य पुनर्रचना आयोग. डिसेंबर 1953ला स्थापन झाला, ज्यांनी 1955ला त्या ठिकाणी अहवाल दिला. अर्थात या आयोगाला फजल अली समिती म्हणून पण ओळखलं जात असतं किंवा राज्य पुनर्रचना आयोग म्हणून पण ओळखलं जातं, कारण त्याचे अध्यक्ष हे फजल अली होते. त्यानंतर सदस्यांमध्ये के.एम. पन्नीकर आणि एच. कुंजरू आपल्याला पाहायला मिळतात. यांनी देखील तेच सुचवलं की भाषिक आधारावरती राज्यांची पुनर्रचना ही न करता त्या ठिकाणी जर बघितलं गेलं तर प्रशासकीय विभाजन ते महत्वपूर्ण ठरतं. परंतु अंशतः थोडी अनुकूलता दाखवली, कारण पुढे आंध्र प्रदेशाच्या निर्मितीची व्यवस्था करणं गरजेचं आहे. मात्र पुढे हे स्पष्ट केलं की एक भाषा एक राज्य ही रचना मात्र मान्य केली जाणार नाही, ती अमान्य केली जाईल. या आधारावरती जर पाहिलं तर एक स्वतंत्रपणे महत्वपूर्ण नवीन राज्यांची विभागणीची प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया अस्तित्वात आली. ज्या माध्यमातून जर बघितलं गेलं तर एकूण 16 घटक राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेश अशा पद्धतीची ही शिफारस केली आणि या शिफारसीचा एकंदरीतच परिणाम जर बघितला गेला तर लक्षात घेता येऊ शकतो आपल्याला त्या ठिकाणी की तो म्हणजे काय की राज्यांनी म्हणजे अर्थात संसदेने एक नवीनतम व्यवस्था प्रस्तुत केली. त्या व्यवस्थेमध्ये जर बघितलं गेलं तर 14 घटक राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात आले. तेव्हापासून आजतागायतपर्यंत विचार जर केला तर अलीकडच्या काळामध्ये आपल्याला एकूण 28 घटक राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेशांची रूपरेषा पाहायला मिळते. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये अंतिमतः बदल करण्याचा जर अधिकार कोणाकडे असेल तर तो आहे संसदेकडे. संसदेने वेळोवेळी साध्या बहुमताच्या आधारावरती विविध घटक राज्यांचे नाव, क्षेत्र, सीमा यामध्ये फेरफार करून नवीनतम घटक राज्य जे ते तयार करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसतं. याच आधारावरती जर बघितलं गेलं तर ही संपूर्ण व्यवस्था जी ती व्यवस्था आपल्याला स्पष्टपणे लक्षात घेता येऊ शकते. तरी ही संपूर्ण व्यवस्था आपल्याला संघराज्य आणि राज्यक्षेत्र याबाबत लक्षात घेता येते. मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीतर्फे विविध उपक्रमांच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या सिरीज ज्या त्या सुरू करण्यात आलेल्या आहेत. त्या सिरीजचा फायदा सर्वात जास्त विद्यार्थ्यांना व्हावा आणि त्या माध्यमातून ते आपापल्या क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घ्यावी याकरता त्या ठिकाणी व्हिडिओ लेक्चर्स ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. असे व्हिडिओज आहे त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतर जे काही विद्यार्थी असतील त्यांना ते शेअर पण करा. थँक्यू सो मच.